कुंडली कवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। वासोनी कर्मारंभ उचित न करिताच सिद्धवत कर्महीना निश्चित होई जैना। ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माचं महत्व विवरण करताना माऊली म्हणतात की हे अर्जुना, तुला मी कर्म आणि ज्ञान यातील फरक सांगितला। कर्म म्हणजे मार्ग, ज्याला आपण पिपीलिका मार्ग असं म्हटलो, आणि ज्ञान म्हणजे विहंगम मार्ग। पण दोन्ही मार्गच आहेत, एक आकाश मार्ग आहे, एक भूमीचा मार्ग आहे, एक रस्त्यावरचा मार्ग आहे, एक आकाशातला मार्ग आहे। आकाशातला मार्ग गतिमान आहे, पण भूमीवरचा मार्गही गतिमान जरी नसला तरी हळूहळू तो निश्चित ठिकाणी पोहोचणार आहे। आणि म्हणून कर्म मार्गाने सामान्य माणूस हा मोक्ष फल प्राप्त करून घेऊ शकतो। पण कर्माशिवाय तुम्ही जर केवळ ज्ञानाचंच महत्व सांगत असाल, कर्म न करता माणूस ज्ञानावस्थेपर्यंत जाऊ शकत नाही। कर्म ही प्राथमिक अवस्था आहे। जसं एखादा लहान मुलगा शाळेमध्ये जाण्याचं कर्म करतो, कर्म या ठिकाणी शाळेमध्ये तो जातो, शिकतो, हे कर्म झालं। आणि तो जर म्हणेल की मी शाळेत न जाताच मी डिग्री प्राप्त करीन, तर हे शक्य होणार नाही। कारण त्याला जर कोणती डिग्री ज्ञानाची पदवी प्राप्त करायची असेल तर त्याला योग्य पद्धतीने शिकणंच भाग आहे। कर्म केल्याशिवाय कर्मातून नैष्कर्म्यता प्राप्त होत नसते। नैष्कर्म्यता या शब्दाचा अर्थ कोणताही कर्म न करणे असा होऊ शकत नाही। नैष्कर्म्य म्हणजे काय? आता मी काय कर्म करणार नाही, झाला नैष्कर्मी, असं जर कोणी म्हणत असेल तर तो मूर्खपणा आहे असं माऊली म्हणतात। का तर माऊलीने शब्द वापरलाय, हे अर्जुना वाया बोली जे मूर्खपणे, असं म्हणणं मूर्खपणा आहे। का प्राप्त कर्म सांडीजे येतुलेनी नैष्कर्म्य होईजे। प्राप्त कर्म जे माणसाच्या योग्य पद्धतीच्या वर्णाश्रमाच्या दृष्टिकोनातून त्याच्या भागध्येयाला आलेलं, त्याच्या वाट्याला आलेलं ते कर्म, जे एखादा पुत्र आहे तर पुत्र आणि पुत्रधर्माप्रमाणे वागणं हे त्याचं कर्तव्य आहे। जर एखादा ब्राह्मण आहे तर त्यांनी मंत्र तंत्र शिकणं आणि त्याप्रमाणे पूजापाठ करणं हे त्याचं कर्तव्य आहे, ते त्याचं आद्य कर्म आहे। जर या कर्माशिवाय तुम्ही स्वतःचं कर्म सोडून नैष्कर्म्य होईल जे, मी आता सगळे कर्म सोडले, मी नैष्कर्मी झालो असं म्हणत असेल कोणी, तर माऊली सुद्धा म्हणतात की मूर्खपणे, तो मूर्खपणा आहे। का? मग उदाहरण दिले त्यांनी, सांगे पहिलं तीरा जावे ऐसे व्यसनकार जेथ पावे तेथ नावे ते तेजावे घडे केवी। तुम्हाला नदीच्या पलीकडे जायचंय, नदी दुथडी भरून वाहते आणि नदीच्या पलीकडे जायचंय तर तुम्हाला नावेची गरजच आहे, तुम्हाला होडीची गरजच आहे। तुम्हाला नदीच्या पलीकडे जायचंय आणि पोहता येत नाही, किंवा पोहता जरी आलं तरी तेवढी ताकद तुमची नाही, तेवढी शक्ती तुमची नाही, तर मग तुम्हाला होडीची गरजच आहे। होडी सोडून तुम्ही पलीकडच्या तीरावर जाऊ शकत नाहीत। पलीकडचं तीर म्हणजे ज्ञान। तेव्हा तुम्हाला कर्मातूनच ज्ञानाची प्राप्ती होत असते। कर्म करत 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 हळूहळू ज्ञान प्राप्त होत असतं। कर्म सोडून, कर्माचा त्याग करून कोणीही ज्ञानावस्थेपर्यंत जाऊ शकत नाही। एखादा बाल आहे, लहान आहे, तो बाल्यावस्थेमध्ये असतो आणि वृद्ध वृद्धावस्थेमध्ये असतो। वृद्धाला जे ज्ञान आहे, वृद्धाला जो अनुभव आहे, तो बालाला असूच शकत नाही, कारण बाल हा वयाने लहान असल्यामुळं अनुभवाच्या दृष्टीने वृद्धापेक्षा तो कमीच आहे। तेव्हा त्याला पहिलं थडीला जायचंय, त्याला इतक्या दूरवर जायचंय, तर त्याला होडीची गरज आहे, म्हणजे साधनेची गरज आहे। होडी म्हणजे काय? होडी म्हणजे साधन। तेव्हा साधन आपल्याला साध्य प्राप्त करायचं असेल तर साधनाची गरज आहे।
साधन म्हणजे आणि साधना या दोन्हीची गरज आहे. साधना म्हणजे निष्ठापूर्वक केलेलं आचरण, कर्माचरण तपाचरण, ज्याला साधना म्हणतात. आणि या साधनेसाठी साधनाची गरज आहे. साधना करायची आहे तर त्याला आपल्याला सगळ्या साधनांची गरज वाटते. जशी पैलतीरेला जाण्यासाठी होडीची गरज आहे. ना तरी तृप्ती इच्छेजे तरी कैसे निपाकू न कीजे. भूक लागली, आपल्याला जेवण करायचंय पण स्वयंपाक तयार नाही. स्वयंपाक न करता तुमचं पोट भरेल का हो? म्हणे नाही. स्वयंपाक न करता पोट भरणार नाही. तो योग्याची स्थिती आहे. माऊलींनी 6व्या अध्यायात सांगितलंय, तहाने तहानची प्यावी, भुके भुकेची खावी. ती योग्याची अवस्था आहे की तहान लागली का मग तहान प्या, भूक लागली का मग भूक खा. हे योग्याला शक्य होईल. पण सामान्य माणसाला भूक लागली तर जेवावंच लागेल. जवळ निरारता नाही तरी व्यापारू असे पाही. म्हणून आपल्याला व्यापार करायचा असेल, फिरायचं असेल तर आपल्याला साधन सामुग्री प्राप्त करायची असेल तर व्यवहार करणं भाग आहे. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था. ज्याला नैष्कर्म्य प्राप्त करायचंय त्यांनी आधी कर्म करणं भाग आहे. म्हणून कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन ही जी भूमिका आहे माऊलींनी स्वीकारलेली किंवा गीतेमध्ये मांडलेली, त्या भूमिकेचा संदर्भ हाच आहे की आपल्याला सिद्धी प्राप्त करायची आहे तर त्या सिद्धीसाठी साधनेची गरज आहे. म्हणून आणि आपुला लिया चाडे आपा दिले हे मांडे की तेजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायाचे सैरा बोलीजे. नैष्कर्म्यता प्राप्त करायची तर कर्म करूनच कर्माच्या पलीकडे जाता येईल. जसं होडी मध्ये बसूनच आपल्याला पहिलं तिरी जाता येईल, नदीच्या पार जाता येईल, त्याप्रमाणे या कर्मरूपी नदीच्या पार गेल्याशिवाय ज्ञानरूपी थडी, ज्ञानरूपी किनारा आपल्याला प्राप्त होणार नाही. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्म कृत. या ठिकाणी गीताई हेच बोलते की माणूस नैष्कर्म राहूच शकत नाही. नैष्कर्म म्हणजे कोणताही कर्म न करता. एखादा माणूस म्हटला की मी रथात बसलोय, मी कुठं चालतोय? मी बसलोय, मी चालत नाहीये. अरे बाबा, पण रथ चालतोय म्हणजे तूही चालतोच आहेस. गती ही तुला नसली, तुझ्या पायाला नसली तरी रथाला आहे. म्हणून तो गतिमान आहे असा त्याचा अर्थ होतो. एखादा माणूस रिकामा बसला, मी कुठे काम करतोय? मी बसलोय. पण बसणं हेही कर्मच आहे, चालणं हेही कर्मच आहे, झोप घेणं हेही कर्मच आहे, गप्प बसणं हेही कर्मच आहे आणि बोलणं हेही कर्मच आहे. ते म्हणतात कर्माशिवाय माणूस राहूच शकत नाही. म्हणून न कश्चित क्षणमपि, एक क्षण देखील कर्माशिवाय माणूस राहू शकत नाही. कार्यते हेमशः कर्म सर्व प्रकृती गुणैहि. हे प्रकृतीशी संबंधित आहे. कर्म हे प्रकृतीशी संबंधित आहे. कर्माशिवाय माणूस राहू शकत नाही. लहान मुलगा काहीच कर्म करत नाही, पण मोबाईल तरी हातात घेतो ना. हा मोबाईल घेतो, मोबाईल पाहतो म्हणजे कर्म करतोच. तो हसतो म्हणजे कर्म करतो, तो बोलतो म्हणजे कर्म करतो, तो फिरतो म्हणजे कर्म करतो. तेव्हा कर्म झोपला तरी कर्म आहेच आहे. म्हणून भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, जब प्रकृतीचे अधिष्ठान तब तो सांडी मांडी हे अज्ञान. म्हणून प्रकृतीच्या अधिष्ठानावर हे सगळं चाललेलं असतं. देखे विहित कर्म जे तुले ते सळे जरी ओसंडले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. इंद्रियांचे स्वभाव हे नष्ट होऊ शकत नाहीत. डोळा झाकला तरी कर्म झालं, डोळा उघडला तरी कर्म झालं. म्हणून कर्म हे इंद्रियाशी निगडीत आहे आणि इंद्रियाला सोडून आपण कर्म नाही करू शकत. ते म्हणतात, सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्राचे तेज गेले, हे नासरा रंध्र झाले परमळीव नाही घे. कुणी जर म्हणेल की आम्ही वास घेणार नाहीत, आम्ही वास घेणं सोडून दिलं, आम्ही पाहणं सोडून दिलं, आम्ही ऐकणं सोडून दिलं, असं जरी कुणी म्हटलं तरी सुद्धा तेही कर्मच आहे. आणि हे शक्य होत नाही, कारण प्राण अपान व्यान उदान यांची गती चाललेलीच असते. आपण स्थिर बसलं तरी आपला श्वासोश्वास चाललेलाच आहे. आपल्या शरीराच्या अंतरंगामध्ये असलेले जे अवयव आहेत, जे आपल्याला दिसत नाहीत,
तेही त्यांचं कार्य चालूच आहे. मेंदूचं कार्य चालूच आहे, पोटाचं कार्य चालूच आहे, हृदयाचं कार्य चालूच आहे. मग चालू तर आहेच आहे. ते मग कर्म नाही असं आपण म्हणू शकत नाही. ते म्हणतात की की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. जरी आपल्याला आपण म्हटलो मला आता तहान लागत नाही, भूक लागत नाही, मला झोप लागत नाही, माझी मती निर्विकल्प झालीये, असं जरी आपण म्हटलो तरी जन्म मृत्यू हा माणसाला आहेच आहे. जन्म आणि मृत्यू, जन्मालेल्या माणसाला मृत्यू आहे. मृत्यू किंवा मरणम प्रकृती शरीराणाम असं म्हटलेलं आहे. मरण ही प्रकृती आहे आणि मृत्यू हा माणसाला आहेच आहे. जो जन्माला आला तो मरणार हे तर ठरलेलंच आहे. म्हणून आपण कर्म त्याग करू शकत नाहीत. कर्म पराधीनपणे निपजते प्रकृती गुणे, येरी मोकली धरी मोकली अंतःकरणी बाहिजे बाया. तेव्हा अर्जुना हे लक्षात घे की तव त्यागून घडे कर्माचा, ऐशाही करू म्हणती तयांचा आग्रह चिवरे. जो म्हणत असेल की मी कर्म त्याग करतो, तो कर्म त्याग हा त्याचा आग्रह आहे, दुराग्रह आहे. कर्माचा त्याग शक्य नाही. म्हणून उचित कर्म सांडणं, उचित कर्म न करणं म्हणजे नैष्कर्म्य असं जर कोणी म्हणत असेल तर ती व्याख्या चुकीची आहे. कर्मेंद्रियाचं निरोध करून कुणी कर्म त्याग करू शकत नाही. म्हणून विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता. याप्रमाणे हे अर्जुना, कर्माचा त्याग शक्य नसल्यामुळं नैष्कर्म्यता ही देखील शक्य होत नसते. म्हणून कर्म न करणं म्हणजे नैष्कर्म्यता. अशी जी तुझी बुद्धी आहे ती आपल्याला सोडून द्यावी लागेल. आणि केवळ एक गोष्ट लक्षात ठेव की कर्म करूनच माणसाला कर्माच्या पार जाता येतं. कर्म करूनच नैष्कर्म्यता प्राप्त करता येते. कर्म हे माणसाचा स्वभाव आहे. कर्म हा इंद्रियाचा स्वभाव आहे. म्हणून अर्जुना तोच योगी विशेष जो जगी, म्हणून ऐसा होय लागी म्हण पे तू ते. तू मानसा नियमू करी निश्चयू होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्तू तू सुखे. तेव्हा आता हे अर्जुना, तू कर्माच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर आणि त्यासाठी स्वधर्म. आता या कर्माकडून माऊलींनी स्वधर्माकडे या संपूर्ण आपल्या चिंतनाचा मोर्चा वळवलेला आहे. कारण या ठिकाणी जरी गीतेने स्वधर्माचा उल्लेख या ठिकाणी केलेला नसला, फक्त इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता आहात या शब्दाने यज्ञाचं महत्व गीतेने सांगितलंय. आणि यज्ञाचं महत्व सांगता सांगता माऊली स्वधर्माकडे येतात. आणि हा स्वधर्म काय आहे? अग्निमुखी हवन न करणे देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. स्वधर्म काय? स्वे कर्मण्यभिरतः म्हणजे काय? किंवा स्वतःचा धर्म कसा पाळला पाहिजे या स्वतःच्या धर्मासंबंधीचं जे व्याख्यान माऊली करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. उद्या रविवार आहे, तेव्हा रविवारी आपण कुंडली कवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जय.